प्रभाते करदर्शनम त्यानंतर पुढची प्रार्थना, ज्या मातेला उठल्याबरोबर लाथ मारतो मात्र क्षमा मागायचं विसरून जातो, कारण कर्म करताना आपण क्षमा हा आपल्या आणि आयुष्यात शब्दच नसावा असं आपण वागतो. तसं न वागता आपण क्षमा, जितकी क्षमा मागू तेवढं आपल्याला म्हणतात ना, नम्र झाला भूता त्याने दिले अनंता, देव सुद्धा तुमचा स्वाधीन होऊ शकतो. त्यासाठी प्रार्थना. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे पादस्पर्श क्षमस्व मे पादस्पर्श क्षमस्व मे. ओम शांती शांती शांती. इतके रसा तुमच्या फार मोठं सामर्थ्य, फक्त ते ठाऊक नाही आणि तो आत्ताच यात्रेत आपण करतोय. आणि ती गरम झालेली ऊर्जा हळुवारपणे आपल्या मुखचंद्रावरून मुखकंडावरून हळवा निळा प्रकाश दिसेल. तोच निळा प्रकाश म्हणजे ती तयार झालेली ऊर्जा डोळ्यातून अंतर्मनात, अंतर्मनातून बुद्धीत, बुद्धीतून मेंदूपर्यंत पोहोचेल आणि आपलं जीवन सुखमय होण्याला ती मदत करेल. आणि प्रेमाने बोला राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम. आज के आनंद की, अपने अपने माता पिता की, सब संतन की, गोरक्षनाथ